तर अभिजित दिपकेचे आईवडिलांनी जय महाराष्ट्रावर प्रतिक्रिया दिलेली आहे। अभिजितची काळजी वाटते अशा भावना आईनं व्यक्त केल्यात। तर अभिजितनं राजकारणात येऊ नये असं त्यांच्या वडिलांनी भावना व्यक्त केल्यात। शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे। कॉकरोच जनता पार्टी चळवळीचा संस्थापक अभिजित दिपके याच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया जय महाराष्ट्रावरती आलेल्या आहेत। आपल्यासोबत त्याचे वडील आहेत। कसं बघता या सगळ्या दृष्टिकोनाकडे? लोकांकडनं कळतं तेवढं, आम्ही काय बघणार आहे? त्याला आम्ही तिकडे शिकायला पाठवलेलं होतं आणि असं पार्टी वगैरे काही करेल असं माहीत होतं आम्हाला। माझं त्यांनी सोशल मीडियावरती एक कॉकरोच नावाची जनता पार्टी अशी स्थापन केलेली आहे आणि तिला मोठा प्रतिसाद जो आहे तो तरुण वर्गाचा सह देशभरामधून मिळतोय, मोठा पाठिंबा देखील मिळतोय। काय जनतेचा त्या तरुण मुलांचा पाठिंबा आहे त्याला, बघू आता पुढं काय होतं ते। तुम्हाला कधी हे सगळं कळलं? त्यांनी पार्टी स्थापन केली सोशल मीडियावरती, तिला मोठा प्रतिसाद मिळतोय, कधी तुमची ही संपूर्ण चर्चा झाली? नाही, त्याच्याशी या विषयावर काही चर्चाच नाही झाली। मित्राकडून आणि दुसऱ्याकडूनच कळालं की असं असं पार्टी वगैरे स्थापन केली म्हणून, आणि त्याच्यानंतर मग मी ते इंस्टाग्रामला बघितलं। मात्र काय वाटतं, राजकारणाच्या उतरावं की नाही उतरावं? नाही, आम्हाला वाटतं की राजकारणात उतरू नये म्हणून असं वाटतं आम्हाला। आई देखील आपल्यासोबत आहे। कसं बघता या सर्वाकडे? राजकारण त्यांनी करावं की नाही करावं? नाही, राजकारण नाही करावं त्यांनी त्याची नोकरी वगैरे कुठेही करावं, राजकारण करू नये। माझी हीच इच्छा आहे, त्यांनी राजकारण करू नये। मी त्याला आधीपासून सांगितलं होतं की राजकारणापासून आपण दूर राहायचं म्हणून। एक तर आपल्याला राजकारणाचं तसं घरातही कोणी नाही आहे, बाहेर म्हणजे सासरी नाही माहेरी नाही, त्याच्यामुळे तेवढं हे करू नको म्हटलं राजकारणाचं। त्याला आधीपासून सांगितलं होतं की राजकारण करू नको। मात्र शेवटचं बोलणं कधी झालं होतं आणि भेट कधी झाली होती? त्यावेळेस काही चर्चा तुमची झाली होती का? नाही, भेट ऑगस्टमध्ये झालेली त्याची, त्याच्यानंतर भेटच नाही ना त्याची। आणि काय फक्त तब्येत कधी बिघडली वगैरे तर मग तेव्हा कॉल करतो मग मी बरी आहे का वगैरे, कारण त्याचा अभ्यासही चालू होता, त्याच्यामुळे आम्ही काय त्याला डिस्टर्ब करत नव्हतो ना। त्याला डिग्री कंप्लीट करायची होती तर तो अभ्यास करतोय म्हणून, त्याच्यामुळे आम्ही काय त्याला जास्तही करत नव्हतो। मात्र आता कसं बघता, सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळतोय, मनात काही भीती आहे का? कारण त्याचं अकाउंट जे आहे ते देखील सरकारने बंद केलेलं आहे। हो, भीती तर वाटतेच ना, भीती तर वाटते मनामध्ये। सरकारने अकाउंट बंद केलं म्हणजे मनामध्ये हे होतेच ना, भीती वाटतेच थोडीफार। शिक्षण कुठं झालं होतं आणि त्याचा स्वभाव जो आहे तो आतापर्यंत कसा होता? अचानकपणे त्यांनी पार्टी जी आहे ती सोशल मीडियावरती स्थापन केली, आता तो पक्ष काढणार आहे का? पक्ष तर मला काही सांगता येणार नाही, तो काढतो की नाही काढतो, पण स्वभाव त्याचा शांत आहे, लहानपणापासून तो शांतच आहे। कधी त्यांनी असं हे नाही, म्हणजे घर ते शाळा हेच होतं त्याला, तो कुठे मित्रात मिक्स झालेला नाही, काही नाही, स्वभाव लहानपणापासून शांतच आहे। मात्र एक आई म्हणून आज कसं वाटतंय की मोठा प्रतिसाद जो आहे तो पाठिंबा त्याला मिळतोय सध्या तरी? हो, प्रतिसाद तर मिळतोच त्याला, पण भीती एक वाटतेच ना माणसाला, आई म्हणून भीती वाटतेच की चला बाबा आपल्या काही मुलाने असं केलं तर पुढे जर त्याला पहिल्यासारखा तो तसा सेफ मोकळा राहणार नाही, अशी एक मला दुखदुखी वाटते। नक्की जर बघितलं तर हे अभिजितचे आई वडील होते। अभिजितने राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया जी आहे ती अभिजितचे आई वडील यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।